कोल्हापुरातील राजारामपुरीतल्या व्ही टी पाटील स्मृती भवन इथं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमानं मिलेट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 1 मार्च ते 5 मार्च या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी पणन मंडळ आणि नाबार्ड यांच्या वतीनं मिलेट महोत्सव हा एक चांगला उपक्रम राबवला असल्याबद्दल कौतुक केलं। तृणधान्याला गरिबांचं धान्य म्हणून ओळखलं जात होतं, मात्र लोकांमधून आता मिलेट विषयीचा गैरसमज दूर झालाय। मिलेट आरोग्यासाठी उपयुक्त आहे हे आता लोकांना समजू लागलंय असं सांगून लोकांनी आपल्या आहारात मिलेटचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी महोत्सवातील सर्व स्टॉलना भेटी देऊन त्यांच्याकडील पदार्थांचं महत्त्व जाणून घेतलं। या महोत्सवात एकूण 50 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे। या महोत्सवात नाचणी लाडू, राळा, कुकीज, शेवई, नाचणी मुरमुरा, नाचणी बिस्किट, नाचणी पापड, राजगिरा लाडू, सेंद्रिय गुळापासून आणि शुद्ध तुपापासून बनवलेली मिलेट कुकीज, नाचणी आंबील, नाचणी सोलकढी, ज्वारी, बाजरी, रागी, सावा, वरई, कांगणी, भगर, सामा, कोदरा, आंबोळी वेफर्स, थालीपीठ, नाचणी मंचुरियन अशा पौष्टिक पदार्थांची मेजवानी कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे। शिवाय स्ट्रॉबेरी, द्राक्ष आणि सेंद्रिय शेतीतून उत्पादित केलेली फळं देखील महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत। या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विभागीय सहनिबंधक महेश कदम, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, नाबार्डचे उपसर व्यवस्थापक आशुतोष जाधव आदी उपस्थित होते।